माझ्या सद्गुरूच्या कृपेने जेव्हा हा तत्वाचा बोध झाला ना, भरला गणदाट हरी दिसे आणि हेच माझं वैकुंठ आहे. आणि असं काही पुरावे आहे का म्हणले, व्यासांचा पुरावा देऊन मी बोलतो का तो पांडवाच्या घरी आणि परमात्मा नांदला तो, आणि तो हा आहे असं माय बापांनो. तर कारणास्तव कार्य घडत नाही. आज एका महान संताची, त्याच्यात माझे नारायणगिरीजी महाराज पण आले. महाराज तुम्ही म्हणाल आता श्रीपाद बाबा म्हणतात, कधी नारायणगिरीजी महाराज म्हणतात. नारायणगिरीजी महाराजांची सेवा करता करता त्यांनी विचार केला काही लेकरांचं पुढे काय होईल, माझी सेवा करून जर यांच्या बदल्यात मी काही प्रसाद देऊ शकलो नाही तर मग मी संत या आणि म्हणजे याला म्हणजे शोभणार नाही. म्हणून जाता जाता कृष्ण उद्धवाला आदाला जाता जाता, बरोबर की नाही, जाता जाता म्हणजे निज धामाला जाताना भ्रम झाला होता उद्धवाला का देवा तुम्हाला सोडून चालस राजा. अरे म्हणले वेडा का खोळा तू, म्हटले मी तुला सोडून जात नाही. निज धाम तरी तुला माहित आहे की निज म्हणजे स्वतःमध्ये असणारा आत्मा हे तत्व ते तुझं धाम आहे. मी त्या स्वरूपाशी एक रूप होतो आणि तू आणि मी वेगळा नाही. मग हे जर तुम्हाला तत्वाचं ज्ञान करून दिलं नसतं तर हा मेळ बसला नसता. ते नारायणगिरीजी महाराजांनी जाणलं की माझी लेकरं सारखे माझ्याकडे येतात, पाया पडतात, बाबा बाबा म्हणतात, मला हाताला धरून आणि मार्गदर्शन करायला लावतात, पण मूळ जो प्रसाद आहे तो वंचित आहे ना, तो द्यायला पाहिजे. आणि म्हणून मायबापांनो त्या माझ्या भगवंतानं माझ्या त्या नारायणगिरीजी महाराजांनी पुन्हा कुठेतरी अवतार घेतला आणि त्या अवतारात येऊन सरी तुम्हाला हा प्रसाद देऊन गेले. तर भाग्यवान आहे तुम्ही. या मंडपात बसलेली मंडळी, नवे नवे हे पानवगाव, नवे नवे या परिसरामध्ये जेवढा काही बाबांचा पदस्पर्शाने पुनीत झालेली भूमी आहे ना, सर्वच तुम्ही पावन आहे, नाही म्हणायची सोय नाही. तर सांगायचं तात्पर्य, हे जे फोटो समजू नका माय बापांनो, माझा भगवंत निर्गुण निराकार आहे. तो निर्गुण निराकार परमात्मा त्यांनी विचार केला, जर मी दिसलोच नाही, काही नावारूपाला जर आलोच नाही तर माझ्याकडे कोणी बघणार नाही. म्हणून साठी जसं खेळणी असती बाजारात ना, ती खेळणी जर बाजारात गाडी चेंडूच्या स्वरूपामध्ये जर मांडलीच नाही तर लेकरं बघून रडणारच नाही, मग धावतात ना. मग तसा माझा निर्गुण निराकार परमात्मा तुमच्यासाठी सगुण साकार झाला, तो असा आहे. तो फोटो नाही माय बापांनो. ज्या वेळेला तुम्हाला हा बोध होईल ना, त्या टायमाला हे कळतं आपण फोटो जवळ नाही आहे. माझा मायबाप आहे, या विश्वाचा विश्व आत्मा म्हणतात, तो ह्या रूपामध्ये आणि साकार झाला. महाराज तुझं सगुण म्हणू का तुझं निर्गुण म्हणू, सगुण निर्गुण एक गोविंदू रे. हो त्याला सगुण म्हणू का मी निर्गुण म्हणू. संत म्हणतात काय देवा तुला मी कसं म्हणू, काही म्हण राजा, पण माझ्याकडे यायचा प्रयत्न कर. कारण ममय वंशी जीव लोके जीवभूत सनातन मन श्रेष्ठनेंद्रियाने प्रकृष्टानी कर्षिती. कारण ही जीवसृष्टी त्या भगवंताचा मी अंश. महाराज जसंच हे सगळं पाणी डोंगरावर पडताना इकडे तिकडे वाहताना सगळं समुद्राचं आहे, ते पाणी पुढे समुद्राला मिळावं त्या पाण्याने, म्हणून गंगेची धाव आहे महाराज. पण ते स्वतःच्या स्वरूपाला मिळत असताना त्या कडेवरच्या आणि झाडाझुडपांना पण ते हिरवगार करीत जातं बघा ती गंगा. हो तद्वत ते अनेमाप्रमाणे मायबापांनो. आणि त्या भगवंताने साधूच्या रूपामध्ये येऊन पुन्हा त्या स्वरूपाला जाण्यासाठी जात असताना तुमचं आमचं कल्याण उद्धार केला आणि ते संत आहे. आता आज पुण्यतिथी या निमित्ताने, पुण्यतिथी म्हणजे काय नेमकं आपल्याला हे समजलं पाहिजे. आज आपण म्हणतो श्रीपाद बाबांची पुण्य आहे, माझ्या नारायणगिरीजी महाराजांची पुण्य आहे, माझ्या म्हणजे सावता बाबांची पुण्य आहे, ती पुण्यतिथी आहे. त्यांची पुण्यतिथी नाही, लक्षात घ्या. आजचा दिवस धन्य झाला तो ज्या दिवशी त्या साधूने देह समर्पित केला, पंचमहाभूताचं शरीर पंचमहाभूताला देऊन टाकलं आणि अलगद पुन्हा बाजूला उभे राहिले. आज ते आपल्यात नाही असं नाही, ते आहे पण निर्गुण निराकार अवस्थेमध्ये आहे. कार्यापुरता उसना हा देह घेतला होता त्या साधूनं, त्या भगवंताकडनं मागून. आणि साधू आणि भगवंत वेगळा नाही, कारण निर्गुण निराकार कार्य करण्यासाठी त्याने ह्या प्रकृतीचा संबंध जोडला. कार्य संपलं, प्रकृतीला पुन्हा पंचमहाभूतामध्ये विलीन केले आणि वर हात केले. ते आपल्यातच आहे, नाही म्हणायची सोय नाही. हा ही नजर येणं म्हणजे परमार्थ आहे. मग ऐका ना माय बापांनो, मग पुण्यतिथी साधूची का आपण आज पुण्यवान आहोत हे समजून घ्या जरा. खरं म्हणजे तुम्हाला सांगतो, तो शनिवार तर आठवड्यातून येतच राहतो. जानेवारी महिना पण वर्षातून एकदा येतच असतो बघा बरं का. वार आज शनिवार तारीख 11 ही येतच असते, पण
पण आजचा शनिवार ह्यो फिरणारा तो आज काय म्हणतो, अरे मला खूप महत्व आलं रे. ती 11 तारीख सुद्धा म्हणते, बऱ्याच वेळेला 11-11 येते, पण आज 11 तारखे ती तारीख म्हणते मी भाग्यवान आहे का. तो महिना सुद्धा भाग्यवान. या भाऊ पुढे या जरा आता, तुम्हीच पार पुढे या, पुढे या, पुढे आता. हां बसा बरं का. या ज्या हरी तुम्हाला पुढंच आहे अजून थोडंसं, मला असं वाटतं कुठेतरी या जवळ या, म्हणजे तुमचं लक्ष माझ्याकडे राहिलं, मी झोपणार नाही. खूप प्रेमळ लोक आहे यार तुम्ही. मी खरंच भाग्यवान आहे. पुन्हा पुन्हा मी बोलू शकतो माय बापांनो, खरंच भाग्यवान आहे. बघा ना काय कुठलं प्रेम आहे राजा, हे कुठं मिळणार आहे आपल्याला, किती पैसे देऊन मिळणार आहे मायबापांनो. म्हणून तर आपल्याला ह्या परमार्थात राहून हे शिकायचं आहे मायबापांनो. तर मग सांगा ना, तर आज आपण काय म्हणतो, ओ म्हटले 11 तारीख आहे ना जानेवारी महिन्याची, 11 तारखेला वार शनिवार येतो ना, त्या दिवशी बाबांची पुण्यतिथी आहे. बघा तो शनिवार खुश झाला. हे म्हणले त्या साधूने ज्या दिवशी समर्पित केला ना, ह्या पंचमहाभूताला देऊन टाकला, निर्गुण निराकार अवस्थेत फिरतय म्हणले ते तत्व ना. पण मला मात्र आज मोठ्यापणा आला म्हटले. बघा साधू ज्या दिवशी जातो त्या दिवसाला महत्व प्राप्त होतं मायबापांनो, हे लक्षात घ्या. तो दिवस धन्य झाला, त्याच्यानंतर ती तारीख धन्य झाली, तो महिना धन्य झाला मायबापांनो. आणि तुम्ही आम्ही धन्य झालो. पहिलं चरण ते आता. धन्य आज दीन संत दर्शनाचा, धन्य आज दीन संत दर्शनाचा, धन्य आज दीन संत दर्शनाचा, धन्य आज दीन संत दर्शनाचा. अनंत जन्मेचा सीमा गेला, अनंत जन्मेचा सीमा गेला, अनंत जन्मेचा सीमा गेला, अनंत जन्मेचा सीमा गेला. जसा तो शनिवार खुश झाला म्हणले, मी हप्त्यातून येतच होतो, पण माझं कोणी नाव घेत नव्हतं, उच्चार करत नव्हता. पण एक महिन्यापासून शनिवारी बरं का ती तारीख म्हणले, मला कधी असं नाही का जवळ करत नव्हते. प्रत्येकजण म्हणतो 11 तारीख बरं का जानेवारी. म्हटलं मी वर्षातून येतच होतो, पण नाही म्हटले ह्या वेळेला म्हटले जानेवारी. तो जानेवारी महिना म्हटला मी पण धन्य झालो. ती तारीख म्हटली मी धन्य झालो. तो वार म्हटलं मी धन्य झालो. म्हटलं असं काय झालं? अहो म्हटले त्या दिवशी त्या बाबांची पुण्यतिथी आहे ना. म्हणजे पुण्यतिथी, अहो त्या बाबांनी त्या दिवशी देह समर्पित केला आणि पुन्हा निर्गुण निराकार अवस्थेमध्ये फिरतात ना, त्यांच्यामुळे आम्ही धन्य झालो. आणि मग ते जर वार महिना तारीख जर धन्य होता असेल महाराज, तर आम्ही तुम्ही धन्य झालो. धन्य आज दिन संत दर्शनाचा, धन्य आज दिन संत दर्शनाचा. असं काय झालं? अरे तुमच्या आमच्या जीवनात असं काय झालं? धन्य आजच दिवस. संतांनी ज्या दिवशी देह ठेवला त्या दिवसाला सुद्धा आम्हाला असं काही आमच्या पदरात पडलं. म्हणले काय पदरात पडलं? आजी सोनियाचा दिन वर्ष अमृताचा धनु, आज सोनियाचा दिन, सोनियाचा दिन वर्ष अमृताचा धनु, आजी सोनियाचा दिन, सोनियाचा दिन वर्ष अमृताचा धनु, आज सोनियाचा दिन.
आज सोनियाचा दिन वर्ष अमृताचा जणू आज सोनियाचा दिन हरी पाहिला रे 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 भया पंढरी उठा व्यापक मुरारियाची सोनियाचा दिन आज सोनियाचा दिन वर्ष अमृताचा घन आजी सोनियाचा दिन आज सोनियाचा दिन वर्ष अमृताचा घन आज सोनियाचा दिन आज सोनियाचा दिन वर्ष अमृताचा घन आज सोनियाचा ज्ञानेश्वर महाराज म्हणले ना, बघा माय बापांनो, अरे कधी आम्ही जागी झालो असतो, या साधूने जर जागी नसतं केलं ना महाराज, आपलं आयुष्याचं बरबाद झालं असतं. मी कोणीतरी आहे, मी करता, मी भोगता, अरे आपण कोण याची ओळख माझ्या साधूने करून दिली. माय बापांनो भाग्यवान आहे बरं का, खरोखर तुम्हाला खरंच भाग्यवान समजतो माझ्यासह बरं का. माय बापांनो खरंच भाग्यवान आहे आपण. माझ्या ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा कबूल केलं. जेव्हा मला माझे सद्गुरू माझे निवृत्ती दादांनी माझ्यावर कृपा केली ना, त्या दिवशी मला माझा सोन्याचा दिवस ठरला म्हणले, अमृताचा पाऊस पडला म्हणले माझ्यावरती. कोणता ज्ञानरूपी अमृताचा पाऊस पडला म्हणले, धन्य झालो मी म्हणलं. मग जिथं महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर त्यांनी हे म्हणावं, गुरु परंपरा बघा महाराज, परंपरा आहे, दुधातलं तूप निघतं पण त्याला मंथन करावंच लागतं, ती रीत आहे. रीतीने गेल्याशिवाय गोष्ट घडणार नाही महाराज. उसामध्ये साखर आहे पण रीतीनं कारखान्यात जाईल, बरोबर आहे का नाही महाराज. रस होईल, रस तापेल, त्याच्यातली घाण बाजूला जाईल, मग उर्वरित ती साखर होती उसातच. मग देव कुठे भरला घन दाट हारी दिसे भरला घन दाट हरी दिसे भरला घन दाट हरी दिसे भरला घन दाट देव पाठ हरी हवैकुंठ देव पाठ हरी हवैकुंठ ज्ञान देव पाठ हरी हवैकुंठ देव पाठ हरी हवैकुंठ भरला घन दाट हरी दिसे भरला घन दाट हरी दिसे भरला घन दाट हरी दिसे भरला घन दाट. ही नजर ह्यो डोळा कधी येतो, संताच्या सानिध्यात गेल्याशिवाय गोष्ट नाही. ते आमचं परम भाग्य आहे. ज्या दिवशी बघा मायबापांनो संत देह ठेवून बाजूला होतात ना, त्या दिवशी संत कळतात. नारंगीरजी महाराजांच्या बरोबर तुम्ही जेवले असेल, त्यांच्याबरोबर फिरले असतील, पण ज्या दिवशी बाबांचा निरोप आला का बाबांनी देह ठेवला म्हटल्याच्या नंतर महाराज काय अवस्था असेल. पाण्या वेगळी मासुळी, पाण्यामधून मासुळीला बाजूला टाकत ती तळमळ करते, त्या पाण्यात जाण्यासाठी एवढी कालवा होती महाराज. अंग टाकून लोक धाय मोकळून रडतात. त्याचं कारण संत त्या दिवशी कळतात. हो, शूर का ओळखावा रणांगणी आणि साधू ओळखावा मरणी. साधूने देह ठेवल्याच्या नंतर साधूची किंमत कळती महाराज. म्हणून तर आज आपल्या समोर त्यांना ठेवलं का तुमच्यामुळं आम्ही पुण्यवान झालो, ही पुण्यतिथी आहे. असो, मग अशा संतांचं दर्शन झाल्याच्या नंतर काय होतं, हो काय झालं, अनंत जन्मीचा शीन गेला. बघा इथं आपल्याला बोलायचं, संतांच्या सानिध्यात गेल्याच्या नंतर संतांचं दर्शन झालं आणि काय लाभ झाला, काय लाभ झाला तर अनंत जन्मीचा शीन गेला. याचा अर्थ काय होतो, अनंत जन्मीचा म्हणजे आम्ही 184 फेरे फिरत होतो. 184 फेरे फिरलो, एका युनीमध्ये कोटी कोटी जीव म्हणून जन्म घेतले, फक्त दुःख भोगत होतो महाराज. आणि हे सगळं दुःख भोगून कसं तरी पाप पुण्य समान झालं आणि नरदेहाला आलो महाराज.
तर बाबा हो, अनंत जन्मीचा आमचा शीन गेला. एक तर नरदे मिळत नाही, तो मिळाला. तो कशासाठी मिळाला हे कळलं, पण कळून सुद्धा भेटणारे व्यवस्थित भेटले तर फायदा ना. आमचं सगळंच भाग्य उजळलंय महाराज. आणि नेमकं अशी काही आम्हाला टचिंग झाली, त्या लोखंडाला गंजून जाण्याची वेळ आली होती फिरून फिरून, पण टचिंग झाली ना परिसाची तर सोनं झालं महाराज. तद्वत त्या नियमाप्रमाणे हा जीव अनेक युनीमध्ये भटकत होता. कुत्र डुकर मांजर गाढव भयंकर दुःख भोगत होता. आणि भोगून भोगून पुन्हा भगवंताला शरण गेला. अरे राजा, कुठेतरी काहीतरी असं काही साधन दे रे. हे शरीर दिलं, म्हणले याच्यात तू भजन कर. मग आता हे कशासाठी दिलं तर आपण सगळेच म्हणतो, दिले इंद्रिये हात पाय कान, डोळा मोठा बोला या वचना, जन तुझोडासी नारायणा, असे भोळा मी कहता. हात पाय कान, डोळा मोठा या वचना, जन तुझोडासी नारायणा, असे भोळा. सांगा ना, एवढं मोठं साधन माझ्या भगवंताने दिलं, जिथले तिथं सगळे पार्ट दिले, पण पार्ट कशासाठी दिले हेच आम्हाला माहित नाही. डोळे तुम्ही घ्यारे सुख पहा माझ्या विठोबाचे मुख. अरे डोळ्याचा जरूर वापर करा ना, पण त्या विठोबाचं मुख बघा ना. मग तुम्ही म्हणायचे का आता पंढरपूरला जायचं का, आणि भरला गंडा टारी दिसतो का नाही. मग तुम्हाला या डोळ्याने स्त्रीकडे बघा, पुरुषाकडे बघा, पण बघत असताना माझा भगवंत नटला एवढं डोक्यात ठेवा, कारण तोच नटलेला आहे. एकच धागा नाना परी कपडे आणि चोळी आणि दिसे उघडे जगामध्ये, ब्रह्मा दिसे उघडे जगामध्ये, ब्रह्मा दिसे उघडे, एकच धागा नाना परी कपडे, एकच धागा जगामध्ये ब्रह्मा दिसे उघडे, ब्रह्मा दिसे उघडे, जगामध्ये ब्रह्मा दिसे उघडे. कसे नाना परिले, कसे सोन नाना परिले, उघडे जगामध्ये ब्रह्मा दिसे उघडे, ब्रह्मा दिसे उघडे, जगामध्ये ब्रह्मा दिसे उघडे. म्हणे मुक्ताबाई ऐक सांग देवा, मुक्ताबाई ऐक सांग देवा, जगामध्ये ब्रह्मा दिसे उघडे, ब्रह्मा दिसे उघडे, जगामध्ये ब्रह्मा दिसे उघडे, ब्रह्मा दिसे उघडे, जगामध्ये ब्रह्मा दिसे उघडे, ब्रह्मा दिसे उघडे, जगामध्ये ब्रह्मा दिसे उघडे. कोणी म्हणावं हे, एक अधिकारी पुरुषाने म्हणावं माझी जनाबाई, माझी मुक्ताबाई. मुक्ताबाई किती छोटीशी, कोणाला म्हणते. अरे ओ चांगदेव महाराज योगी होते, 1400 वर्ष जगणारे, प्रत्येक वेळेला काळाला ना ब्रह्मांडात विलीन करायचे आत्मस्वरूप, ते सापडत नसत काळाला, काळ पुन्हा परत जायचा. पण काय झालं महाराज, ते एकदा बसले ना साधनेला 6 महिने, मग कोणीतरी गावातले गेले का आणून टाकायचे नियम होता. आणि त्यांनी डोळे उघडले म्हणले आणणारे पाणी मंत्रायचे आणि शिपायचे. एकदा ही फिरत होती मंडळी, बाजूला टाकलेली, त्रास होत होता. ज्ञानेश्वर महाराजांनी होती तर सोपन मुक्ताबाई, आणि चालले होती तिथनं. आणि त्या गावातून चालले तर ते साधू बसलेले, सगळे मुर्दे पडलेले. सहज मुक्ताबाईने विचार केला, एका माणसाने विचारले काय भानगड आहे. हो म्हणले भानगड बिनगड नाही म्हणले, हे कोण बसले म्हणले, फार मोठा योगी म्हणले, हे काय करतात आणि कामून टाकले म्हणले. अहो ते उठल्याच्या नंतर जिवंत करतात. आणि काय करतात, पाणी घेतात, मंत्र. म्हणजे काय गरज आहे एवढी, याची काय गरज आहे म्हणले, तू इतकी शहाण आहे का म्हणले. फक्त ते एक हाडूक आहे ना पडलेलं आणा, ते हाडूक आणलं, वळण फेकून दिलं.
अरे ते उठून बसले, नवल नाही 20 वर्षाचं मेलेल्या कुत्र्याचं हाडूक, ते कुत्रही जीवन होऊन पळलंय महाराज. अहो काय गंमत आहे हा बघा. आणि मग हे 6 महिन्यातून म्हटलं या 6 महिन्यात कोणी गेलंच नाही का? म्हणले गेले होते. म्हणलं काय झालं? म्हणले पोरगी आली होती. म्हणले कोण? इतकी शहाणी आहे का ती? बघा आता योगी. मग बाबा मुक्ताबाई म्हणले खरं आणि रोकडं भाऊ समजून घ्या की. आणि मग अंकार टाकावं लागला त्यांना. मुक्ताबाईला शरण गेले महाराज आणि चांगदेव महाराजांनी समजून घेतलं, तुम्हा आम्हाला मिळालं, तुमच्या पाया पडतो रे राजा भाऊ. फक्त त्याची शेकडो होऊन जागा ना, तुम्हाला सर्वांमध्ये तो परमात्मा दिसणार, कारण तो आहेच. तो नाही म्हणायची सोय नाही. आत्ताच भाऊ म्हटले एकच धागा नाना परी कपडे. कपडे दिसू द्या पण अधिष्ठान त्याचं कापूस आहे एवढं डोक्यात ठेवा. स्त्री पुरुष अनेक दिसू द्या, ते 3 गुणांनी कमी जास्त असतील, पण त्याच्यामध्ये असणारा आत्मतत्व मात्र एकच आहे आणि तोच देव आहे. असो तर बघा, संतांचं दर्शन झाल्याच्या नंतर काय होतं नेमकं, नाथ बाबाला आलेली अनुभूती या अभंगातून त्यांनी मांडली. अनंत जन्मीचा शिन गेला. अनंत जन्मीचा म्हणजे अनेक 184 फेरी हा जीव भटकून भटकून अगदी दुःख भोगत होता. पण ह्या देहाला आल्याच्या नंतर आणि संताची भेट झाली. संताची भेट झाल्याच्या नंतर अनंत जन्मीचा शिन गेला. याचा अर्थ दुःख वेगळा झाला, म्हणजे जन्म नाही आणि मृत्यू नाही. मग काय झालं? त्याचं जे मूळ स्वरूप होतं त्या मूळ स्वरूपाशी तो एकरूप झाला. तर आता पुढच्या चरणामध्ये बघा मग काय वाटतं मग मला मजा वाटते. ह्या जीवाच्या ठिकाणी परिणाम असा झाला का त्या संतांचं दर्शन झालं, त्या दर्शनाने परिणाम असा झाला का अनंत जन्मीचा शिन गेला. आणि मग आता असा जर एवढा राहाडा त्या संतांच्या दर्शनाने जर आपला जात असेल, दुःखा वेगळा हा जीव होत असेल, तर काय द्यावे त्यासी व्हावे उतरे ठेवितो पाय जीव थोडा. म्हणून हा जीव काय म्हणतो आपल्यासारखा, मज वाटे त्याशी आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्यांचे. आता मला असं वाटतं त्यांचं दर्शनाचा परिणाम असा झाला का मी त्या दुःखा वेगळा झालो, तर मला असं वाटतं मज वाटे त्याशी आलिंगन द्यावे. मला असं वाटतं का भास हृदय एक झाले, हे हृदयचे ते हृदय घातले. मला असं वाटतं म्हणले. आता मला असं वाटतं ना, आलिंगन संताचिया, आलिंगन संताचिया, तुझे झाली माझी काया, तुझे झाले माझी काया, तुझे झाले माझी काया. मस्तक हे पाया, मस्तक हे पाया, मस्तक हे पाया.
मस्तक हे पाया वरी त्यांच्या फेरिता वरी त्यांच्या फेरिता आज पितले माझे तोडे 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 आलिंगने संताची दिव्य झाली माझी काया मस्तक हे पाया वरी त्यांचा ठेविता माझी काया मस्तक हे पाया वरी त्यांचा ठेविता. प्रत्येक संतांना परंपरेने जो बोध भेटला, बोध म्हणजे ते ज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान, ब्रह्मविद्या, तेच आत्मज्ञान. परंपरेने आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा अभंग आपण बघायचा. माऊलीपर्यंत आलं पण ते लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी, म्हणून अवतार पांडुरंगा नाव ठेविले ज्ञानी. द्वापार युगामध्ये ज्या भगवंताने घेतला तो कृष्ण अवतार, त्या कृष्ण अवतारामध्ये अर्जुनाला जे अज्ञानात गेला, मी युद्ध करत नाही, त्यावेळेला बघा 700 श्लोकामध्ये जे सांगितलं ते संस्कृत भाषेत होतं. ते अर्जुनाचा मोह घालवला. त्याच्यानंतर जाता जाता अज्ञानात गेला. उद्धव म्हटला, देवा तुम्हाला सोडून चाललास काय? तुझा अज्ञाने राजा, निर्धाम म्हणजे मी कुठे गेलो नाही ना आलो नाही रे राजा, तू आणि मी वेगळा नाही. जाता जाता तो बोध दिला. तेच ज्ञान द्वापरायुग मधलं आता या कलियुगामध्ये लोपलेलं आहे. लोपलेलं म्हणजे दिसत नाही आहे, पण दिसत नाही. पाणी तुमच्या जमिनीत आहे पण तुम्हाला दिसत नाही. मग तुमची जमीन तुम्हाला पाणी सांगता येत नाही, कारण तिथं पायळू लागतो ना. तद्वत त्याप्रमाणे ते संस्कृत वाणी जगाशी कळेना, म्हणून नारायणे दया आली. त्या भगवंताने विचार केला, जोपर्यंत ह्या ब्रह्मज्ञानाचा, ब्रह्मविद्येचा, जोपर्यंत आत्मज्ञानाचा ह्या जीवाला बोध होत नाही, तोपर्यंत जीव म्हणून हा दुःख भोगल. किती 184 फेरे फिरल. आणि हा तर माझा अंश आहे ना. आईला असं वाटतं का माझ्या लेकरांनी दुःख भोगावा? सांगा ना. म्हणून त्या भगवंताला दया आली ह्या लेकरांची. आणि म्हणून त्या भगवंताने ज्ञानेश्वर महाराज अवतार घेतलेला आहे महाराज. आणि ते लोपलेलं जे ज्ञान होतं द्वापार युगामध्ये सांगितलेलं ते ज्ञान उघड केलं. प्रगट गुहे बोले रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले, चरणी मस्तक ठेविले. आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा, सच्चिदानंद मूर्ती पायी दाखवे आम्हा. काय परिणाम झाला? जे लोपलेलं जे ज्ञान होतं ते माऊलींनी जाता जाता दुसऱ्या चरणामध्ये हो प्रगट गुहे बोले विश्व ब्रह्मची केले. ते प्रगट केलं. जे गुहे होतं जे प्रगट केल्याबरोबर जे त्रास देत होते ते रामा म्हणजे जे त्रास देत होते त्यांच्यापुरता देव कळला नाही. मी नाही म्हणजे विश्व ब्रह्म हे म्हटले दिसायला लागलं. किती ज्ञानाची दृष्टी महाराज. आणि आपण म्हणतो ज्ञानदृष्टी हरपली दोन्ही नेत्रांधळे. नेमकी कोणती ज्ञानाची दृष्टी? ज्ञानियांचा राजा महा. मग ते आपण म्हणायचं खूप मजा आहे महाराज, भाग्यवान तुम्ही आहे. आणि तुमच्या बरोबर मी पण भाग्यवान झालो बरं का तुमच्यामुळं. एक लक्षात घ्या. मग आता ऐका ना तुम्ही. अहो जर संताचं दर्शन झालं, आनंद जन्मीचा जर शिण गेला तर मला असं वाटतं त्याला आता आलिंगन द्यावा, कदा न सोडावे चरण त्यांचे. मग तुम्ही म्हणाल का हो ते तर नाही आपल्यामध्ये. मग चरण कोणते सोडायचे नाही? आजही चरण आहे माझ्या रामगिरजी महाराजांचे हे बरं का. मग तुम्ही म्हणणार आता मग श्रीपाद बाबाचे कसे पकडायचे? आहे ना. त्यांनी जे आम्हाला बोध केलेला आहे दिव्य साधना आणि दिव्य बोध. दिव्य साधना म्हणजे अनुग्रह, दिव्य बोध म्हणजे प्रबोध. हे दोन चरण आहे. संत चरण रज लागता सहज आणि वासनेचे बीज जळून जाईल. मग राम नामी, मग रामाच्या नामामध्ये आणि आवड निर्माण होते. आणि ते आवड निर्माण झाल्याच्या नंतर जे काही सुख या शरीरावर दिसतंय ना, कंठी प्रेम दाटे नैने निर्लोटे हृदयी प्रगटे रामरूप.
हे त्यांना आलेले अनुभव त्यांनी मांडले. मग असं जर होत असेल, काही साधन असेल ना, तुका महाराज म्हणले ना, साधन सुलभ गोमटे, मग सगळ्यांना का नाही परी उपष्टीचे पूर्व पुण्य, त्याला मागल्या जन्मातलं ज्यांचं पुण्य असेल त्यांना ते साधन मिळतं. महाराज सगळे तुम्ही भाग्यवान, मी दंडवत घालतोय तुम्हाला लेकरां, म्हणजे मायबापांना मी तुमचे लेकरू आहे महाराज. तर मग आता असं मला असं वाटतं का आता त्यांना आलिंगन द्यावा, सोडूस वाटत नाही. असं काय झालं जरा सांगा ना. तिसऱ्या चरणात पुन्हा त्यांनी सांगितलं ना, विविध तापाची झाली बोल, विविध तापाची झाली बोलवना, झाली बोलवना, विविध तापाची झाली बोलवना, विविध तापाची झाली बोलवना, झाली बोलवना. देखिले चरण संत किया वैष्णवाचे, देखिले चरण वैष्णवाचे, काय अवस्था आहे महाराज. संतांच्या दर्शनाच्या नंतर काय अवस्था होती जीवाची. खरोखर आपण त्याच्याशी कृप झालोच पाहिजे मायबापांनो. मजा आहे रे, आपलं जीवन आपण सफल केल्यासारखं वाटतं महाराज. आणि मग पुन्हा तो जीव म्हणजे कोण म्हणतात, कोणाला अनुभव आला, माझ्या नातबाबांना अनुभव आला. ते म्हणले संतांचं दर्शन झालं, अनंत जन्मीचा माझा शिन गेला. म्हणून मला असं वाटतं त्यांना कडकडून भेटावा, पुन्हा असं सोडूच वाटत नाही. अजून काय झालं सांगू का म्हटले, माझ्या संतांच्या आशीर्वादाने, माझ्या संतांच्यामुळं माझं काय झालं. त्रिविध तापाची झाली बोळवण. त्रिविध ताप म्हणजे काय ते पहिले समजले पाहिजे. त्रिविध ताप म्हणजे आध्यात्मिक, आधी भौतिक आणि आधी दैविक, हे 3 तापे तापलो मी देवा. सगळेजण तापले ह्या तापाने. आध्यात्मिक ताप म्हणजे काय, आपल्याच शरीरामध्ये आपल्याला त्रास होतो त्याला आध्यात्मिक ताप होता. ताप म्हणतात तो कोणता, पोट दुखणे ताप, डोळे दुखणे ताप, कंबर दुखणे ताप, खोकला येणे ताप. अहो म्हणले काय सांगता नाथ बाबा, मी दवाखान्यात गेलो का बरा होतो. ठीक आहे ना, मला मान्य आहे नाथ बाबा म्हणले, पण पुन्हा खोकला येतो, मग घे गोळ्या, पुन्हा खोकला येतो. अरे एक कायमचाच खोकला घाल ना म्हणले. म्हणले असा कायमचा खोकला घालणारा औषध कोण देतो म्हणले, माझे संत देतात, मला अनुभव आला ना म्हटले. बघा मायबापांनो. आणि अजून एक दुसरा ताप, आधी भौतिक ताप. आधी भौतिक ताप म्हणजे आपण घरातून निघलो, उगेच आपले 2-4 जण बसलेले असतात, करू करू भागलन देवपूजेला लागलं, काही काम काही कारण आहे का, किती ताप आला त्याला बिचाऱ्याला, करू करू भागलन म्हणजे देवपूजेला लागला. बाहेरून आलेला ताप आहे, चालला कुत्रं धावलं, चावायला लागलं, पण काही नाही म्हणले. अहो त्याने काठीनं मारलं आणि तोही बोलला ना म्हणले त्याला धाडाधाड, कशाचा तापण काय घेऊन बसले. अरे बाबा, दररोज ते कुत्रे त्याला धावणार, दररोज ते माणसं तसंच त्याला म्हणणार. ह्यो जर तुम्हाला ताप घालवायचा असेल, हा जर कायमचा ताप घालायचा असेल तर माझ्या संतांकडे ते औषध आहे म्हटले, आणि ते औषध मला मिळालं, धन्य मी म्हणले, मला दर्शन झालं, माझा तोही ताप गेला कायमचा. म्हणले अजून एक ताप, आधी दैविक ताप. शेंद्रे हेंद्रे देव त्यांना सुद्धा नैवेद्य दाखवा लागतो महाराज, आणि मग दाखवायचं ना म्हणले, पण काय नाही असा दाखवला. असं माझ्या देवीला गेलो, ते वाहिलं म्हणले सगळे खरुज नाईटेचं मी, पण पुन्हा झाले म्हणले, पुन्हा मग चालू दे म्हणले. अरे कायमच खरुज नाईटे जाऊ दे ना तुझे म्हणले. असं कोण आहे म्हणले, माझे संत आहे ना म्हटले. नाथबाबांनी सांगितलं असं आहे वय म्हणले. अरे त्रिविध तापाची झाली बोळवण, मग कोणामुळे झाली, देखील चरण वैष्णवांचे. बरं वैष्णव म्हणायचं कोणाला, वैष्णव म्हणू जया ज्याची देवावरी माया. अनन्य माझ्या देवाशिवाय मला बाकी विचारू नका म्हणले. बोला विठ्ठल पाहा विठ्ठल, जीवे भावे करावा विठ्ठल, येणे सोसे मन झाले आहो बरे, परत माघारी येत नाही. आणि देवाकडे जाण्याचा जो रस्ता होता ते बंधन होते ना, मग बंधनापासून उकललेल्या गाठी देता लिमिटी सावकास. तुका म्हणे दे भरिला विठ्ठले, काम क्रोध घर केले रीते. आई बापांनो, अरे साधं
कुत्र्याला बसावं जर वाटत असेल तर माझी ताई झाडून घेते, सडा मारते, कुत्रे येऊन बसते, त्या कुत्र्याला हे कळते. माझा देव जर तुम्हाला साठवायचा असेल ह्या हृदय मंदिरामध्ये, चालेल, काही अडचण नाही, मजा येते, आनंदाने जगायचं. जर त्या कुत्र्याला दारात बसावं असं वाटत असेल तर पहिलं तुम्ही त्याला काहीच करू नका. त्याला झाडलं सडा मारला का ते येऊन बसणार, हाकललं तरी ते पुन्हा बसणार. साधं व्यवहारातलं कुत्रं. आता या विश्वामध्ये विश्वात्मक असणारा, सगळं ज्याच्या पोटात आहे सगळं तुमचं करतो धरतो केवढा मोठा माझा भगवंत असेल, त्याला जर या हृदय मंदिरामध्ये जर साठवायचं असेल तर काय करावं लागेल? हो, चित्त करा रे निर्मळ. चित्त म्हणजे तुमचं अंतकरण, म्हणजेच मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. हा अहंकार लई डांबरट आहे शरीराला, मी म्हणतो आणि मग नाचवतोय तुम्हाला. कुणी कोणाला दुःख देत नाही, मीच मला दुःखी करतो आणि मीच मला सुखी करतो. पण विचारून अहंकार सांडीजे असती वस्तू होई जे, आपली स्वस्ती सहज आपणच केली, ज्ञानेश्वरीची उभी. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आपण म्हणतो त्याच्यामुळं झालं, याच्यामुळं झालं, कोणाचमुळं काही होत नाही. आपल्या अंतकरणामध्ये असणारे जे मल, विक्षेप आणि आवरण, हे 3 दोष आहे महाराज. बघा बर का, खूप मजा आहे, पण एक कळल्याच्या नंतर आनंद होतो. तो आनंद बाहेर नाही, आनंद तुमच्यात आहे. मग तो ह्या सगळ्या इंद्रियाच्या माध्यमातून बाहेर पडत असतो, पण तो मावत नसतो. पण तो आनंद मात्र आत असतो. आणि तो आनंद व्यक्त होण्यासाठी तो आनंद स्वरूप असणारा माझा भगवंत, त्याला जर तुम्हाला आळवायचं असेल, त्याला जर हाक मारायची असेल तर त्याचंच नाम तुम्हाला माहित पाहिजे. तसा कसं होऊ देईल? हाका मारी ज्याच्या नावे, त्याचे नावच नाही ठावे. सांगा ना, अरे ज्याच्या नावाने आपण हाक मारतोय, मग त्याचं जर नाव माहीत नसलं त्यांनी कधी होऊ द्यायची तुम्हाला? मग त्याचं नाम हे संतांना माहीत आहे, म्हणून संताया शरण जावे. मग ते आपण तुम्ही म्हणतात, हो, संताला शरण गेल्याशिवाय ही गोष्ट शक्य होणार नाही. आणि सगळी बसलेली माझ्या समोर ही सगळी संताला शरण गेलेली मंडळी आहे. म्हणून महाराज, तुम्हाला काय कमी सांगा ना, किती ऐश्वर्य दिले माझ्या भगवंतांनी. गाड्या, घोड्या, बंगले, लेकरं, कपडे, लत्ते, बूट, चपला, पैसा, पाणी, एवढं देऊन तो थांबला नाही महाराज. योग क्षम्य वहाम्यम. हो, त्याने हे देऊन त्याचं रक्षणही तोच करतो. का? तुम्ही अनन्य आहे, तुम्ही त्याला विसरत नाही. भजनाच्या माध्यमातून त्याचं गुणगान गातात, प्रवचनाच्या माध्यमातून हो तुम्ही म्हणजे हे करतात, कीर्तनाच्या माध्यमातून आणि पूजेच्या माध्यमातून, तीर्थहटनाच्या माध्यमातून, हे सगळे माध्यम आहे ते माझ्या भगवंताला हो आळवायचे. असा असणारा भगवंत परमात्मा. आणि तो काय म्हणतो? नादबाबा म्हणतात, या त्रिविध तापाची बोळवण झाली, माझे कायमचे गेले, म्हणले मला पुन्हा दवाखाना करायची गरज नाही. असं काय केलं? देखिले चरण वैष्णवांचे. मी जो वैष्णव आहे त्याचे चरण बघितले, म्हणले कोण आहे? कोणाला म्हणायचं वैष्णव? अरे वैष्णव जया म्हणे त्याची देवावरी माया, माझे संत, आणि ते हे संत आहे महाराज. सावता महाराज असतील माझे,
श्रीपाद बाबा असतील माझे, नारायणगिरीजी महाराज असतील माझे, आणि त्याच गादीवर विभूती आज बसलेली आहे रामगिरीजी महाराज. हो, ती नजर आली पाहिजे. रामगिरीजी महाराज म्हणून तुम्ही बघू नका, माझा भगवंताने घेतलेले ती रूप आहे. ही जर नजर तुम्हाला आली ना, तुम्हाला भगवंत दिसले पाहिजे. तुम्ही म्हणणार चुकून काय, आपण पंढरपूरमध्ये उभे का काय? डोळे उघडल्याच्या नंतर तुम्हाला ते रूप दिसेल, डोळे झाकल्यावर तुम्हाला विठ्ठलाचं रूप दिसेल. हो महाराज, पण ती स्थिती तुमची तयार झाली पाहिजे. आणि ती स्थिती तयार होण्यासाठी अंतकरण हे मलिन आहे ना, तिथं दुसरा साबण चालत नाही, नामरूपी साबण वापरावं लागेल. हो, अंतकरण चतुष्ट आहे ना, मन बुद्धी चित्त आणि अहंकार. एकदा हे निर्मळ झालं का तिथं गोपाळ आहेच पहिला. पाणी जमिनीत पहिलंच आहे. काय बोलता म्हणले? पानाड्याने सांगितलंय. पानाड्याने सांगितलं नाही, त्याने सांगितलं फक्त दगड माती वाळू काढा, पाणी लागेल, पहिलंच आहे म्हणले. तुम्ही म्हणता पाणी लागलं, पाणी पहिलंच होतं. देव पावायाशी गेलो आणि देवाची ओवणी ठेलो. अरे तुम्हीच ना त्या भगवंताच्या मूर्ती आहे ना. सांगू मी किती आता भगवंताच्या मूर्ती. ही नजर येण्यासाठी परमार्थ करायचा. आणि ती नजर कधी येईल? आपलं पडळ गेलं पाहिजे. डोळ्यावर पडळ आलंय ना, कावीळ झाली, तो म्हणतो सगळ्या वस्तू पिवळ्या का झाल्या? वस्तू नाही पिवळ्या झाल्या, तुझ्या डोळ्यावर पडळ आलं ना, तेवढं काढ. वस्तू पांढऱ्याचे, त्या पांढऱ्या करायची गरज नाही. तुला देव प्राप्त करायची गरज नाही, तुला देव पाहायची गरज नाही. तुझ्या समोर तो बसलेला आहे माझा घनदाट भरलेला, सर्वाघटी राम देहा देख सूर्यप्रकाशक सरस. मी माऊलींना आलेला अनुभव त्यांनी मांडला. मग आता नाथबाबा म्हटले, मला हे अनुभव आले संतांच्या मार्फत, आणि अशा संतांचं दर्शन तुम्ही आम्हाला पण झालं ना. नारायणगिरीजी महाराज बरोबर तुम्ही पंक्तीला जेवले महाराज. आजही रामगिरीजी महाराजांचं तुम्ही दर्शन घेतात. हो, दर्शन घेतात, पण भाव प्रगट होत नाही. भाव जर प्रगट झाला ना महाराज, दर्शन घेता घेता डोळ्यातून घळघळ पाणी वाईल महाराज. का? मी माझ्या रामगिरीजी महाराजांचं दर्शन घेत नाही, माझ्या भगवंताचं दर्शन घेतो. मी किती भाग्यवान आज. मला साक्षात माझा परमात्मा आणि उभाये रूप घेतलेलं आहे. ते रूप घेतलेलं आहे, पण खरं स्वरूप मात्र ते दिसत नाही, पण ते हे आहे असं जेव्हा जर ज्ञानाने टचिंग झाली ना महाराज, तुम्हाला दर्शन सुद्धा घेता येणार नाही महाराज. थरथर थरथर तुमचा सगळं शरीर थरथर करल. तो आनंद आहे ना तुमच्या सगळ्या शरीरातून असा उमटल महाराज. हो, डोळ्यातून पाणी येतं, घळघळा वाहतं. ते प्रेम तयार होतं, आणि ते प्रेम तयार होण्यासाठीच भक्ती करायची मायबापांनो. ह्यो जो आता मेळ आपला बसवायचं काम चाललं, हे माध्यम आहे म्हणून सत्संगाची फार गरज आहे. मी तिकडून नवनाथ भाऊला, सतीश भाऊला, आणि ही भागीनाथ भाऊ असतील, वाल्मिक भाऊ असेल, गोरख भाऊ असेल, सगळ्यांना मी तिकडून हात जोडून कायम सांगतो की 15 दिवसातून एकत्रित येत जा राजा हो. कारण या प्रपंचामध्ये आपण थोडंसं वावदन सुटलं का कसे इकडे तिकडे होती ना गडबड, तर ती पुन्हा होऊ नये. पुन्हा जागेवर का आपल्याला शेवटच्या क्षणाला सुद्धा माझ्या भगवंताचं नाम आठवत राम म्हणून आहात हे समर्पित करायचं हा दे ज्याचे त्याला, आणि रामच व्हाल तुम्ही. मग पुन्हा यायची गरज नाही, कशाला येताना जाता. मग बघा, असं झाल्याच्या नंतर हे अनुभव आले, आणि शेवटी नाथबाबा काय म्हणतात आता शेवटच्या चरणामध्ये तुम्ही सांगा. एका जनार्दने भोगतांचा संबंध, एका जनार्दने घडतांचा संग, एका जनार्दने भोगतांचा संग, एका जनार्दने घडतांचा संग, योगा जन्मदाने योगा नाथेता भगवंता सियाने वनदावे, भगवंता सियाने वनदावे, भगवंता जन्मदावे, भगवंता जन्मदावे, भगवंता सियाने वनदावे, भगवंता सियाने वनदावे, चरण सोडावे चरण तांचे, चरण सोडावे चरण तांचे, भगवंता सियाने वनदावे, भगवंता सियाने वनदावे, चरण सोडावे
शरणत्यांचे कदा सोडावे शरणत्यांचे भगवंताची आनंद बजावे भगवंताची आनंद बजावे. शेवटी नाथबाबांनी सांगत त्यांचा अनुभव मांडला बरं का. त्यांना आलेला अनुभव मांडला, तो शब्दातून मांडला आणि कोणाच्या कृपेने मांडले म्हणले एका जनार्दनी. बघा नाथबाबा, शांतीब्रह्म नाथबाबा इतके मोठे देवस्वरूप असणारे ते सुद्धा मान्य करतात. ही गोष्ट माझ्या जीवनात घडली असेल ना, माझ्या जीवनात जे आले ना हा जेवढा बदल घडलाय ना माझ्या जीवनामध्ये, म्हणून ते कोण येतं म्हणले एका जनार्दनी घडो त्यांचा संग. माझ्या सद्गुरूच्या कृपेने मला ही गोष्ट घडली माझ्या जीवनामध्ये. माझ्या जीवनाचं सोनं झालं, माझा जन्म मरणाचा फेरा चुकला, माझ्या त्रिविध तापाची बोळवण झाली. ज्यांच्यामुळं झाली ना, मला असं वाटतं त्यांना आलिंगन दिल्याच्या नंतर सोडावंच वाटत नाही. अशी कोण आहे एका जनार्दनी माझ्या जीवनामध्ये. संत कोळीचा राजा हे सगळे संतांना आलेले अनुभव त्यांनी ह्या वाणीतून बाहेर पडले. ती वाणी म्हणजे न भंग पावणारी वाणी आहे. चंद्रसूर्य आहे तोपर्यंत हे अभंग भंग न पावणारी वाणी आहे. बाकीचं सगळं आले अंगात या जगा देत त्यांना काय गरज होती. आता भाऊंनी प्रमाण दिलं त्याच्याहून, कारण गुरु हा संत कुळीचा राजा. संत हे एक कुळ आहे, त्याच्यामधला तो राजा आहे, ज्ञानियांचा राजा. ज्ञानियांचा राजे महाराव गुरुराव काय आपण म्हणतो बरं का. त्याच्यानंतर तो कसा आहे, माझा प्राण विसावा आहे. मला खरा विसावा तिथे भेटतो. जसं सासरले गेलेली जी मुलगी असते ना, तिला खरा विसावा तिच्या माहेरी. हो, तिला कोणी बोलू शकत नाही. ती मस्त 8 वाजेपर्यंत जरी झोपली ना, ती माहेरी ती घाबरत नाही आता. हो, तसा हा सासरला होता जीव. महाराज कुत्रं डुकरं मांजरं सगळं दुःख भोगून नको म्हटले. बाई जाईने मी माझ्या मूळ माहेराला आता बरं का. आणि तो जीव भेला आणि भगवंताला शरण गेला. आणि भगवंत म्हटले ठीक आहे, तुला असं वाटतं ना, म्हटले ठीक आहे. म्हणून हा एक मनुष्यदेव बाहुलं तयार केलं, त्याच्यामध्ये निज ज्ञान घातलं. बघा, येतानाच आपल्याला ज्ञान दिलेलं आहे महाराज. आईच्या गर्भामध्ये असताना सगळे चिंतन करत होते महाराज. आणि तो हात जोडून म्हटलं देवा रे, घाणीतून मला बाहेर काढणार. म्हणले येड्या, इथं तू मला कसं चिंतन करतो, विसरणार नाही ना. अरे वचन दिलं, गर्भवासमे वचन दियाता भुजुंगा श्या राम. पण कवा म्हणतो बरं का, कनेक्शन कट झालं ना, हो तो मग आता फक्त काय जोडादाडी करायची. हो, हे नाळ तुटली ना तेवढीच जोडून घे. जिथं तुटलं तिथं जोडा लागन. आता लाईट जर तिकडं डिपीत जर तुटली तिथं जोडा लागन. भले तिकडे जोडीत बसलो कधी लाईट लागन. जिथं तुटलं तिथं जोडा लागन. पण हे संत दर्शनाला पद्मनाभ जोडीला हे संत जोडून देतात, म्हणून संत श्रेष्ठ आहे. आणि हे सगळे अनुभव आले, त्यांनी हे मांडले. मग ऐका ना तुम्ही, मग ते काय म्हणतात नाथबाबा, एवढा जर माझ्या जीवनामध्ये त्या संताच्या दर्शनाने जर म्हणजे फायदा झाला असेल, एवढा जर मी म्हणजे नाही का अगदी दुःख वेगळा जर झालो असेल, तर मला असं वाटतं आता हो, एका जनार्दनी घडो त्यांचा संग. नको आता दुसरं काहीच नको म्हटले, फक्त मला त्यांची संगत घडो. त्यांची संगत आपण म्हणतो चांगली संगतीत राहावर का, चांगल्याच्या संगतीत राहावर का, दुर्जनाच्या संगतीत जाऊ नका ना. आता दुर्जन बाहेरचे नाही, आपल्या बॉडीमध्ये असणारे दुर्जने बरं का. काम आहे, क्रोध आहे, लोभ आहे, दंभ आहे आणि अहंकारी षडरिपू म्हणले भयंकर मोठे दुर्जन आहे. तू का म्हणे, आम्हा विद्धाचा प्रसंग रात्र आणि दिवस. रात्री झोपले हे त्रास देतात, दिवसा जर चाललो तर म्हणले करू भागले, देवपूजा लागले. काय करे तुकाराम महाराज म्हणले,
मग ते म्हटले नको नको मना आता मायजाळी गुंतूच नको, म्हणून रात्रंदिवस घडो त्यांचा संग. बस ज्यांनी माझं जीवन सफल केलं ना त्यांचंच मला आता म्हणजे संग घडो. जर भेटावं असं वाटत असेल तेच, दुसरे नको म्हटले. कोण नाथबाबा म्हटले. आणि एवढंच नाही म्हटले, मी पुन्हा पुन्हा जरी जन्माला आलो ना तर तुमचा वियोग मला सहन होत नाही म्हटलं. जसं लहान लेकराला आईपासून जर उचलून घेतलं ना महाराज, किती काही दिलं तरी ते राहत नाही, हातपाय खोडतं, हुसेचे टाकतं, आईशिवाय जसं राहत नाही ना तसं तू म्हणजे नाथबाबा म्हणले न घडो हा एका जनार्दनी घडो त्यांचा संग, न हो योग जन्मोजन्मी. मी जरी पुन्हा जन्माला आलो तरी मात्र मला त्यांच्यापासून बाजूला राहता कामा नये, कारण त्यांच्याशिवाय मी जगू शकत नाही. माशाला पाण्याच्या बाहेर काढलं, तडफड तडफड करतं, म्हणलं काय राव तुपात टाकलं, ते म्हणलं वेड्या, अरे म्हणलं पाण्यापेक्षा श्रेष्ठ आहे, म्हणलं तुझ्यासाठी आहे, पण पाणी हे माझा प्राण आहे, मला तिथंच टाक. तसं नाथबाबा म्हणले मला दुसरं काही नको म्हटले. माझ्या जीवनामध्ये जे संत भेटले कोण, जनार्दन स्वामी, आणि त्यांच्या कृपेने माझं सगळं दुःख हरण झालं ना, त्यांचाच संग घडो. नव्हे नव्हे मी पुन्हा जरी मनुष्य रूपामध्ये जन्माला आलो ना तर तेच मला भेटावं, का मला सहन होत नाही म्हणले, त्यांच्याशिवाय मी जगू शकत नाही. अशा पद्धतीने मायबापांनो असं संतांचं म्हणणं आहे. त्यांच्या जीवनात ती गोष्ट घडली आणि तुमच्या आमच्या जीवनात सुद्धा ही आता आपण मांडामांडी केली ना, ती भेटली म्हणून तर माणूस म्हणून आपण बसलो एकमेकाजवळ. सांगा ना, आज माणूस म्हणून तरी बसलो ना. मग आम्ही पहिले माणसं नव्हतो का? माणसं होतो पण लाथाळा लाथळी करत होतो. मग लाथाळा लाथळी करणं इथं प्राण्यांचं काम आहे, आपलं आहे का? पण झाला ना बदल, झाला का नाही महाराज सांगा ना. अरे गाढवाचं घोडं केलं ना आमच्या सारख्याला, हा गाढवाचं घोडं केलंय. काय बोलता तुम्ही माय बापा, हो किती ताकद आहे माझ्या संतांमध्ये. आपलं जीवन पुण्यवान झाले, पुण्यतिथी आपली साजरी राहिली, आपण पुण्यवान झालो त्यांच्या सान्निध्यात गेल्यामुळं. म्हणून नव हो योग म्हणून आपण प्रत्येक वर्षी ती मांडणी करायची, त्याच्याशिवाय आम्हाला जमणारच नाही. का? किती मोठे उपकार केले. माणूस म्हणून माणूसपणाला आणलं. नव्हे नव्हे जर त्यांच्या बोधावरती जर आम्ही राहिलो, त्यांच्या वचनावरती आम्ही जर जागलो तर देवाचे महाराज तुम्ही तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार. केले उपकार सांगू मी काय, महाराज त्यांचे पाय म्हणजे तेच आपल्याला मिळालेले बरं का दिव्य साधना, दिव्य बोध. त्याच्यामुळं आपण आपल्याला एवढं अभय दान दिलं. अभय म्हणजे न भंगणारं दान दिलं. म्हणजे तुम्ही भगवंत स्वरूप झालात, जरी माणसं म्हणून जरी दिसत असले ना, पण मात्र त्या स्वरूपाशी त्या आनंदामध्ये तिथपर्यंत संतांच्या माध्यमातून आपण पोचलो. म्हणून आज आपल्याला ती आठवण व्हायलाच पाहिजे. दररोज नाही होईल पण वर्षातून तरी आपण एकदा ती केलीच पाहिजे. याला पुण्यतिथी म्हणतात. त्या निमित्ताने तुम्ही आम्ही पुण्यवान ठरलो, भाग्यवान ठरलो आणि जागते रहो. आता फार मोठं साधन आपल्याला दिलेले महाराज, त्या साधनेवरती राहा आणि उघडा मंत्र रामकृष्ण हरी खुशाल म्हणा, खुशाल म्हणा, काही हरकत नाही. पण गुह्य मात्र जो आहे ना तो समजून जर घेतला, तो गुह्य समजून घ्या आणि ह्या वैखरी वाणीने तो रामकृष्ण हरी या शब्दामध्ये त्याचा उच्चार करा. पण परावाणीमध्ये जे चालू आहे ना, परावाणीमध्ये चाललं ना, परावाणी परा पश्यंता मध्यमनी वैखरी 4 वाण्या आहे आपल्याला. 4 दे स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण. हो 4 पुरुषार्थ आहे, धर्मार्थ काम आणि मोक्ष. हो महाराज हे सगळं 4-4च आहे. हो 4 आश्रम आहे, 4 वर्ण आहे. असो आपल्याला वेळ फार कमी आहे. मायबापांनो माझ्यासारख्याचं तुम्ही ऐकून घेतात हे मी माझं परमभाग्य समोर राखीव. मी काही उपदेश करणार नाही, मी काही असा म्हणजे तुम्हाला सांगण्यासाठी आलेलो नाही. मी याच्यासाठी आलो का तुम्ही माझं माहेर आहे आणि या लेकराला ह्या माहेरात आल्याच्या नंतर जो आनंद होतो तो मला सांगता येत नाही.
म्हणून माझी एक अशी ओढ आहे. मी पुण्याहून आलो आज अक्षरशः. मी आत्ता श्रीरामपूरमध्ये गाडीत बसलो तेव्हा मी जेवलो महाराज. पण तोपर्यंत मला म्हणलं आता हे व्हायला जाईन म्हणून खाल्लं. मला भूकच लागत नव्हती, कारण माहेरच्या रस्त्याला जर माय लागली ना तिला ताण भूक हरपते. आईपाशी जे प्रेम आहे ना ते कुठेच नाही महाराज. आणि तुम्ही संत मायबाप कृपावंत कायमी पती ते कृती वानो तुकाराम महाराजांनी जिथं म्हणावा मी तुमचं काय कौतुक करणार. फक्त 2 हात तिसरं मस्तक एवढंच मी करतो आणि आपल्या सेवेला पूर्णविराम द्यायला काही हरकत नाही महाराज. Tukaram